श्री स्वामी समर्थ। यावर्षी शारदीय नवरात्र कधी सुरू होते, शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेत आपण घटस्थापना करायला हवी, घटस्थापना कधी आहे, नवरात्री दरम्यान स्त्रियांनी कोणत्या नियमांचे पालन करायला हवे, अखंड दिवा कसा लावावा याबद्दल परिपूर्ण माहिती या व्हिडिओतून तुम्हाला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठा महत्त्वाचा मानला जातो। हिंदू धर्मात नवरात्री वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते। 2 प्रत्यक्ष नवरात्री आणि 2 गुप्त नवरात्री आहेत। यामध्ये अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। यामध्ये दुर्गा मातेची मूर्ती विराजमान केली जाते। गरबा, रामलीलेचे आयोजन केले जाते। 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। त्यानंतर माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीत 9 दिवस उपवास केला जातो। शारदीय नवरात्रोत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो। त्यानंतर दसरा हा सण साजरा केला जातो। दुसरीकडे घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते। 9 दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते। यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजेच रविवार पासून होत आहे आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजेच मंगळवारी संपेल। दुसरीकडे 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे। अश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रोजी 11:24 सुरू होईल आणि 15 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 12:32 राहील। तर उदय तिथीनुसार 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। पंचांगानुसार शारदीय नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच पहिल्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:44 पासून ते 12:30 आपण घटस्थापना किंवा कलश स्थापना करू शकतो। अशा स्थितीत कलश किंवा घटस्थापना करण्यासाठी यंदा अवघा 46 मिनिटाचा अवधी राहणार आहे। त्यामुळे या वेळेतच तुम्ही घरच्या देवीसमोर, घरच्या देवघरासमोर घटस्थापना करायची आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी शैलपुत्रीची पूजा केली जाईल। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑक्टोबर दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची पूजा केली जाईल। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी 18 ऑक्टोबर दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल। नवरात्रीच्या 5व्या दिवशी 19 ऑक्टोबर दिवशी आई स्कंदमातेची पूजा केली जाईल। नवरात्रीच्या 6व्या दिवशी 20 ऑक्टोबरला देवी कात्यायनीची पूजा केली जाईल। नवरात्रीच्या 7व्या दिवशी 21 ऑक्टोबरला कालरात्रीची पूजा केली जाईल। नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाईल। नवरात्रीच्या 9व्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते। विजयादशमी किंवा दसरा हा सण 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल। शारदीय नवरात्रीनंतरच भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला, म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं। तसेच अश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसावर हल्ला करून त्याच्याशी 9 दिवस युद्ध केले आणि त्यानंतर 10व्या दिवशी राक्षसाचा वध केला, म्हणून देखील 9 दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपात पूजली जाते। भारतीय परंपरेमध्ये सणांचे मोठे महत्त्व आहे। सध्या सणासुदींचा हंगाम सुरू आहे। गणेशोत्सव जाऊन आता नवरात्रीचा वेध सगळ्यांना लागतील। नवरात्री हा देवी दुर्गा देवीला समर्पित असा एक हिंदू सण आहे। हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या काळात भाविक विविध देवींचे दर्शन घेतात। हा नवरात्रींचा प्रतिकात्मक दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो। हिंदू 4 ऋतूतील नवरात्रीचे स्मरण करतात। हे 4 नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्री, माघ गुप्त नवरात्री, आषाढ गुप्त नवरात्री आणि शारदीय नवरात्री। शारदीय नवरात्री साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दरम्यान येते, तर यावर्षी 15 ऑक्टोबरला येणार आहे। नवरात्र प्रामुख्याने संपूर्ण उत्तर आणि पूर्व भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। अनेक नृत्य सादरीकरणे, विविध विशेष पाककृती आणि देवी दुर्गासाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थनासह हा उत्सव आनंदाने भरला आहे। गरबा, दांडिया यांसारखे नृत्य प्रकारांमध्ये नवरात्रीची लोकप्रियता वाढली आहे। नवरात्रीच्या काळात भक्त दुर्गा देवीची अनेक प्रकारे पूजा करून आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात। या शुभ 9 दिवसांच्या उत्सवासाठी काही महत्त्वाचे नियम पालन करावे असं जाणकार सांगतात, ज्यांचे
पालन केलं पाहिजे. नवरात्रीमध्ये काय करावे आणि काय करू नये हे आज आपण व्यवस्थितरित्या जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या काळात खास करून महिलांचा अनादर करू नये, अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे. मात्र या दिवसामध्ये विशेष काळजी घ्यावी. नवरात्र हा सण आहे ज्यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा. केवळ या 9 दिवसांसाठीच नाही तर दुर्गाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचं नेहमीच लक्षात ठेवावे. यानंतरचा नियम असा की शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते. तुमच्या घरी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, मतभेद आणि मारामारी टाळा. नवरात्रीच्या काळात मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही 9 दिवस अखंड ज्योती पाळत असाल तर तुम्ही पूजेच्या कोणत्याही नियमांचे आणि विविध विधींचे उल्लंघन करणार नाही याची काळजी घ्यावी. दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात लसूण आणि कांदे नसावेत. असं काही लोक आहेत जे अनुष्ठान मानतात आणि पाळतात, म्हणून त्यांना नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये केस कापणे आणि मुंडन करणे टाळावे असं देखील सांगितलं जातं. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांचे पठण करणं देखील शुभ मानलं जातं. मात्र आपण ते योग्य प्रकारे करत असल्याची खात्री करा. जर तुम्हाला खात्री नसेल तर ते एखाद्या तज्ज्ञ पंडितांकडून करून घेणे उत्तम राहील. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दारू आणि तंबाखूचे सेवन टाळावे. या 9 दिवसांमध्ये जो अनुष्ठान विधी पाळतो त्याला या शुभ काळात झोपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. नवरात्रीत नियमांचे पालन करीत भक्तिभावाने आणि उत्साहाच्या वातावरणात हा सण साजरा केल्यास त्याची वेगळीच अनुभूती तुम्हाला मिळेल. या 9 दिवसांमध्ये भाविक विविध प्रकारे देवीची उपासना करतात. या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 9 दिवस सातत्याने दिवा तेवत ठेवला जातो. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापने सोबतच अखंड ज्योत ही प्रज्वलित केली जाते. मात्र केवळ दिवा तेवत ठेवून भागणार नाही तर त्याच्याशी संबंधित गोष्टींची काळजी घेणे देखील महत्त्वाचं ठरतं. अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा अविरत जळत राहते. नवरात्रीत जागरणही केलं जातं. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे जिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावे याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत 9 दिवस दिवा अखंड तेवत ठेवला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अखंड ज्योती हे अखंड श्रद्धेचं प्रतीक आहे. अशा वेळी देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यदाकचित ज्योत मावळली तर छोट्या निरांजनाने पुन्हा ज्योत प्रज्वलित करा. असं मानलं जातं की दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने हजारो पटीने अधिक पुण्य प्राप्त होते. दिव्याचा मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होते. अखंड ज्योती अशा ठिकाणी ठेवावी जिथे वारा कमी असेल, ज्यामुळे दिवा विझण्याची भीती राहणार नाही. घरात अखंड ज्योत तेवत असेपर्यंत घरातील वातावरण शांत असावे, भांडण टाळावे, शाकाहार करावा, ब्रह्मचर्य पाळावे. अखंड ज्योत घरामध्ये तेवत ठेवणार असाल तर 9 दिवस घरादाराला कुलूप लावू नये. घरात एखादा तरी सदस्य असू द्यावा. तर या नियमांचे पालन करून तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावू शकता. शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे शरद ऋतूच्या प्रारंभी हा सण येतो. शारदीय नवरात्री शुद्ध अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते आणि 10व्या दिवशी दसरा सणाला विसर्जन केलं जातं. शारदीय नवरात्री ही नवरात्रीत अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून दीप प्रज्वलन करून आदिशक्तीच्या 9 दिवस मनोभावे पूजा अर्चा केली जाते. देवीची ध्यानधारणा करून नैवेद्य दाखवणं म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय. पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. त्यामुळे शेतकरी खुशीत असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. 9 दिवस देवीची पूजा देवाऱ्यातून बाहेर न काढता केली जाते. प्रत्येक घरी प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून नवरात्री साजरी केली जाते. काही घरांमध्ये घटस्थापना देखील केली जाते. काही घरामध्ये कुमारिका पूजन केलं जातं तर कुमारिकेला देवीचं प्रतीक मानून तिची पूजा करून तिला जेवायला वाढलं जातं. 9 दिवस अखंड दीप तेवत ठेवतात. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. दररोज एक माळ देवाच्या डोक्यावर बांधली जाते. त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांचा माळेला अधिक महत्त्व असते. अशा
एकूण 9 माळा बांधल्या जातात. हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा असतो. काही घरांमध्ये देवाशेजारी धान्याची पेरणी करतात, त्या धान्याला अंकुर आणतात. 9व्या दिवशी होम हवन करतात, ब्राह्मण व सुवासिनींना जेवायला घालतात. होमामध्ये कोहळा अर्पण केला जातो. शेवटच्या दिवशी होम हवन करून त्याचे उद्यापन व विसर्जन विजयादशमीला केलं जातं. विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा करून या उत्सवाची सांगता केली जाते. अशा पद्धतीने नवरात्र उत्सव आपल्याकडे साजरा करण्याची पद्धत आहे. नवरात्रीत घटस्थापना कशी करावी याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. सर्वप्रथम घटस्थापना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर त्या ठिकाणी पाट ठेवायचे. पाटावरती लाल कापड टाकून घ्या. त्याच्यासोबती सुंदर अशी रांगोळी काढून मस्त सजवायचं आहे. देवीला लाल वस्त्र अतिशय प्रिय असल्याने त्यामुळे देवीच्या आसनावर लाल रंगाचं कापड टाकायचं आहे. घटासाठी आपण मातीचं मडकं घ्यायचे, कारण ते शुभ मानलं जातं. त्यानंतर देवीचा फोटो, मातीची मूर्ती सुद्धा चालेल. तसेच आपण प्रथम गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. आपण ही स्थापना करत असताना पानाचा विडा घ्या, म्हणजेच पानावर स्थापना करायची. त्यानंतर पूजन करून घ्यायचे. हळदी कुंकू लावायचं आहे. ओम गणेशाय नमः, जय माता दी या मंत्राचा जप करत आपण स्थापना करायची आहे. त्यानंतर कलश स्थापना देखील करून घ्यायचे. त्यासाठी आपण कलश घेतला आहे. तो कलश कोठेही खाली ठेवायचा नाही. तो ठेवण्यासाठी छोटे तांबण घेऊन त्या तांबणामध्ये तांदूळ ठेवायचे. त्यावरती कलश स्थापना आपण करून घ्यायचे. कलशामध्ये आपण पाणी टाकायचे. हळदी कुंकू, अक्षता, दुर्वा, एक फूल टाकून आपण त्यावरती नारळ ठेवून कलश स्थापना करून घेणार आहोत. त्यानंतर आपण घटस्थापना करून घ्यायची आहे. घटस्थापनेसाठी आपण जी पाटी घेतलेली आहे ती पाटी ठेवायची. त्यामध्ये 1-2 पेर एवढा उंच मातीचा थर होईल अशी माती टाकायची. वेदिका तयार करायची. वेदिका तयार करत असताना ओम वेदिकाय नमः या मंत्राचा जप करायचा. या पाटीमध्ये आपल्याला 7 प्रकारचे धान्य, जे धान्य आपण घेतलेले आहेत ते धान्य टाकायचे. त्यावर पुन्हा थोडी माती टाकायची आणि त्याच्यावर घटाचं मडकं ठेवायचं आहे. त्या मडक्यामध्ये 5 किंवा 7 पानं ठेवायची आहेत. त्या मडक्याच्या बाजूला आपण धागा बांधून घ्यायचा आहे. मग आपल्याला 9 पानांची 9 फुलांची माळ तयार करायची आहे. अशी ती 9 दिवस फुलांची माळ तयार करून बांधायची. जी माळ आपण बांधणार आहोत ती माळ आपल्याला घटामध्ये सोडायची आहे. अशा प्रकारे 9 दिवस माळी तयार करायच्या आहेत आणि घटामध्ये सोडायचे आहेत. घटामध्ये आपल्याला सुपारी व हळकुंड देखील टाकायचं आहे. त्यानंतर देवीची ओटी भरायचं आहे. ओटीचं साहित्य समोर ठेवायचं आहे. देवीला सुद्धा हार घालून आपण नमस्कार करायचे. देवीला फुले, 5 प्रकारची फळे ठेवायचे. देवीला नमस्कार करायचे. पानांचा व फुलांच्या माळी लावायचे. अखंड 9 दिवस आपल्याला देवीसमोर व घटासमोर दिवा ठेवत ठेवायचे. अशा प्रकारे तुम्ही घटस्थापना करू शकता. तसेच 9 दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण करायचे. आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून दैनंदिन आपण 9 दिवस घटाची पूजा करायचे. पूजन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचे. देवीची आरती करायची आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे.